नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। लेखी स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात सर्व काही पुरावे दिलेत की त्यांनी कसं उद्घाटनपर भाषण केलंय, त्याचे पण लिंक दिल्यात। तसेच त्यांनी आरोपी ज्यावेळेस फरार आरोपी होतो तो संसदेतून कसा फरार झाला याची माहिती मी त्यांना दिली। आरोपीचे आणि एजंटचे व्हॉट्सअप चॅट बी त्यांच्यापाशी सबमिट केलेले आहेत। हे सर्व माहिती असताना ही पोलीस यंत्रणा निलेश लंके यांच्यावर का कारवाई करत नाही याबद्दल माझा थेट सवाल त्यांना आहे। तसेच यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे आणि जे लोकांचे जबाब घेतले जातात ह्या जबाबाच्या प्रती त्या लोकांना दिल्या गेल्या पाहिजे। ह्या प्रती कोणाच्या म्हणजे दबावाखातर दिल्या जात नाहीत हेही पोलीस यंत्रणेने स्पष्ट करावं। आत्तापर्यंत काय कारवाई केली हेही स्पष्ट करावं। मी त्यांच्याकडं माझे दिलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने माहिती मागायला गेलो तर त्यांनी मला सांगितलं गोपनीय आहे। गोपनीय असेलही परंतु जर गोपनीय आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही कारवाई काय केली याची माहिती मला भेटावी अशी माझी त्यांना थेट विनंती आहे। आणि कोणत्याही आरोपीला बचाव करू नये असा माझा थेट पक्ष आहे। आरोपींना निलेश लंके दडवत आहेत। आरोपी संसदेतून फरार आहे। 5 ऑगस्टला संसदेत दिसला, त्याने 5 ऑगस्टलाच जामीन अर्ज कोर्टामध्ये ठेवला। त्याला आरोपी नंतरून केला पोलिसांनी, पण 5 ऑगस्टला त्याचा जामीन अर्ज हा कोर्टामध्ये होता। 5 ऑगस्टला तो आरोपी होता। आणि मग मला हे म्हणायचं काय असं असताना निलेश लंकेंना या सगळ्या गोष्टी माहिती असताना गुंतवणुकीचा उद्देश स्पष्ट करणं, परत आरोपीला पळवणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातूनच घडून राहिल्यात। 4000 लोकांबरोबर मिटिंग घेतली, त्यानंतरून कोणत्या उद्देशाने मिटिंग घेतली आणि मी आरोपींना गुंतवणूक गोळा करण्याची कारवाई करू नका असा व्हिडिओही मी पोलीस एसपींना दिलेला आहे। मग हे जे बोलणं आहे त्यांचं, हा जो उद्देश आहे ह्या उद्देशाची स्पष्टता त्यांनी केली पाहिजे। गोळा करणारे 10 कोटीचं कमिशन घेऊन बसले आणि गोळा करणारे यांच्याबरोबर संसदेत आहेत, मग यांच्यावर कारवाई नको का? निलेश लंके यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात का? म्हणजे ह्या गुंतवणूकदारांना हे गोळा करणाऱ्यांना वाचवण्याचा ते प्रयत्न करतात असं माझं स्पष्ट मत आहे। मागणी काय? निलेश लंकेवर पोलीस यंत्रणेने कारवाई केली पाहिजे। याच्यामध्ये नाही कारवाई केली, आरोपी त्यांच्या संपर्कात आहेत। कारवाई नाही केली तर 15 दिवसांनी मी उपोषणाचा इशारा दिला त्यांना कालच्या निवेदनामध्ये। ते निवेदन पण आपल्याकडे सादर केले त्याला पाहिजे। हा चौकशीचा भाग आहे, ह्या पोलीस यंत्रणेचा चौकशीचा भाग आहे, त्यांनी चौकशी केली पाहिजे। ही मागणी नाही, माझ्या प्रत्येक निवेदनाचं पुराव्याचे प्रत्येक माहिती मी माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठवलेली आहे। प्रत्येक माहिती मी गृह खात्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवलेली आहे। माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठवलेली आहे। त्या दृष्टीने मी फॉलोअपही घेत आहे। परंतु जी स्थानिक पोलीस यंत्रणा आहे तिची जी कारवाई आहे, आता मी एका आरोपीचं तुम्हाला नाही अजून त्याबद्दल काही मी फॉलोअप घेतलेला नाही त्यांचा। त्याबद्दल काय मी पत्रावर आम्ही पूर्णपणे करतोय, त्याबद्दल काही फॉलोअप घेतलेला नाही। परंतु पोलीस यंत्रणा त्यांना याच्यापासून का बाजूला करते याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारतो। संशयास्पद पोलिसांची भूमिका आहे असं मला वाटतं। 100% संशयास्पद भूमिका आहे। अहिल्यानगर एसपींचा माझा तर अंदाज आहे तेच त्यांना पाठीशी घालत आहेत। खासदार निलेश लंके यांना अहिल्यानगर पोलीस अधीक्षक हे पाठीशी घालत आहे। मी हे सर्व पुरावे थेट पोलीस अधीक्षकांना सादर केलेले आहेत आणि माझी स्पष्ट पुराव्याबद्दल माझी खात्री आहे आणि माझे पुरावे हे स्पष्टपणे आहेत। जर मी दोषी असेल तर माझ्यावर त्यांनी कारवाई करावी, परंतु लंके दोषी आहेत हे पाहून त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे। माझ्याकडे असा स्पष्ट व्हॉट्सअप मेसेज आहे एजंटचा की अमित शहांशी भेट झाली, आम्ही अमित शहांशी भेट घेणार आहोत। 27 जुलैचा मेसेज आहे। त्याच्यानंतर निलेश लंकेने आत्ता भेट, हे सगळं पूर्वनियोजित आहे। हा पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी चाललेला खेळ आहे त्यांचा। मोदींना भेटायचं, फोटो काढायचे, अमित शहांना भेटायचं, फोटो काढायचे। हा पोलीस यंत्रणेवरती त्यांच्या संविधानिक पदाचा गैरवापर करत दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। 3000 कोटीचा प्रश्न आहे, हा पैसा कुठं वापरला गेला, कुठं गेला पैसा? 3000 कोटींचा हा वेगवेगळ्या एजंट वेगवेगळ्या डायरेक्टर लोकांनी डिवाइड करून हा फॉरेन कंट्रीमध्ये पाठवलेला आहे। काही शेअर मार्केटमध्ये त्याची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं 150 कोटीच्या आसपास अहिल्यानगर
पोलीस यंत्रणेने Property आहेत, जप्त केलेत, काही प्रॉपर्टी घेतल्यात, काही प्रॉपर्टी 50 सिलिंग लाख चालू आहे. रुपयाचे त्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत 150 कोटीच्या आसपास काहीतरी रक्कम हा जप्त पैसा जप्त आला झाली. कुठे झाली त्यांनी अकाउंट सील केलेत ना. त्यांचा